ना बाजारात भाव ना अर्थसंकल्पात स्थान, ही आजच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याची वेदना आहे. बजेट सादर झालं की शेतकऱ्यांच्या मनात थोडी तरी आशा निर्माण होते. कदाचित यावेळी तरी आपल्यासाठी काहीतरी ठोस निर्णय घेण्यात येतील, किमान आधार तरी मिळेल. पण यंदाचं बजेट पाहिल्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वाट्याला पुन्हा एकदा निराशाच आली आहे. नक्की याला कारण आहे तरी काय, पाहूयात आजच्या महत्वपूर्ण व्हिडिओमधून. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पालवी अॅग्रिको मधून मी मोनिका आजच्या कांदा पीक विषयक व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. नेहमीप्रमाणेच काही निवडक योजना, काही निवडक राज्ये यांनाच प्राधान्य देण्यात आलं असून उर्वरित देशातील, विशेषतः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर कापूस, सोयाबीन आणि विशेषतः कांदा घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टांची जणू चेष्टाच करण्यात आली आहे. कांदा हे केवळ एक पीक नाही तर लाखो शेतकऱ्यांच्या घरातील चूल पेटवणारा आधार होता. पण आज त्याच कांद्याला बाजारामध्ये कवडीमोल भाव देखील मिळत नसल्याने अर्थसंकल्पात कांदा उत्पादकांसाठी अक्षरशः एका रुपयाचीही ठोस तरतूद करण्यात आलेली नाही. हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या विरोधात असून त्यांच्या मानसिकतेचा छळ करणारा जिवंत पुरावा ठरत आहे. कांदा पिकवताना शेतकरी वर्षभर ऊन, वारा, पाऊस सहन करतो. बियाणे, खत, औषध, मजुरी, पाणी, वीज, वाहतूक यासाठी सर्वात मोठ्या प्रमाणात खर्च देखील करतो. पण बाजारात कांदा विक्रीला गेला की त्याच्या घामाच्या प्रत्येक थेंबाची किंमत शून्य ठरते. आज कांद्याचे दर इतके घसरले आहेत की अनेक ठिकाणी उत्पादन खर्चही निघत नाही. काही ठिकाणी तर कांदा शेतातच पडून सडतो, तर काही ठिकाणी हताश शेतकरी कांदा रस्त्यावर फेकताना दिसतो. आणि याच दरम्यान सरकारकडून कधी निर्यात बंदी, कधी साठवणुकीवर निर्बंध, कधी अचानक धोरण बदल अशा निर्णयांचा मारा होतो. आणि त्याचा फटका नेहमी कांदा उत्पादक शेतकऱ्यालाच बसतो. कांदा महाग झाला की शेतकऱ्याला दोष दिला जातो, पण कांदा स्वस्त झाला की शेतकऱ्याच्या अडचणींपुढे डोळे झाक केली जाते. दिवसेंदिवस वाढत चाललेला शेतीचा खर्च, झपाट्याने वाढलेली मजुरी, खते आणि बियाणांची प्रचंड महागाई यामुळे शेतकऱ्यांच्या खांद्यांवर कर्जाचा डोंगर वाढतच चालला आहे. पण या गंभीर वास्तवाकडे अर्थसंकल्पात आवर्जून दुर्लक्ष करण्यात आल्याचं शेतकरी संघटनांचं म्हणणं असून त्यांनी सरकारच्या या निर्णयाचा तीव्र निषेध केला आहे. कांदा उत्पादक शेतकरी सरकारकडे भीक मागत नाही तर न्याय मागतोय. त्याची मागणी अगदी साधी आहे. कांद्याला हमीभाव मिळावा, कांदा उत्पादकांसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद व्हावी, कांदा साठवणूक आणि प्रक्रिया यंत्रणांना चालना मिळावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निर्यात धोरणात स्थिरता असावी. कारण कांदा हा देशाच्या अन्न सुरक्षेचा महत्त्वाचा घटक असून कांदा उत्पादक शेतकरी दुर्लक्षित राहणं म्हणजे संपूर्ण शेती व्यवस्थेच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभं करणं आहे. आज कांद्याला ना बाजारात भाव आहे ना अर्थसंकल्पात स्थान. पण जर हा आवाज वेळेत ऐकला गेला नाही तर उद्या शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध नक्कीच तुटेल. आणि तेव्हा या परिस्थितीची जबाबदारी घेणार तरी कोण, हा प्रश्न आज प्रत्येक कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या मनावर खोलवर रुजलेला आहे. कांदा पीक घेणाऱ्या कांदा उत्पादकांची चेष्टा करणारे बजेट सादर झाल्याने शेतकऱ्यांनी यावर तीव्र निषेध नोंदवला आहे. तर कांदा उत्पादक शेतकरी बंधूंनो, यावर आपलं काय मत आहे? बजेटमध्ये कांद्याचा विचार व्हायला हवा होता की नाही? आपलं मत आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. सोबतच असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी अॅग्रिको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.